नमस्कार, मी साक्षी अणसाने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथील गिरेवाडी भागातील ठाकर या आदिवासी समाजाचा लेझिमवर नृत्य ही परंपरा खूप काळापासून चालू आहे आणि ती कुठेतरी बघायला मिळते. आता ही परंपरा अजूनही काही ठिकाणी कार्यक्रम असतील, जसे गणपती विसर्जन, एखादा सण असेल किंवा लग्नकार्य असेल, अशा ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळते. लेझिमची कृती म्हटलं की लाकडी दांडा आणि त्या दांड्याला लोखंडी साखळीने जोडलेल्या लहान लहान चकत्या असं या लेझिमचं स्वरूप असतं. या साखळीला धरण्यासाठी मध्यभागी एक लाकडी मूठ असून एका हातात लाकडी दांडा व दुसऱ्या हातात लाकडी मूठ धरून केलेल्या हातांच्या इकडून तिकडे केलेल्या हालचालीमुळे लोखंडी साखळीच्या चकत्यामधून नाद तयार होतो. आपण सर्व बघणाऱ्यांचे मन नजर ओढून घेतो. तसेच एका लेझिमचं वजन साधारणतः 1 किलोच्या आसपास असतं. हलगी, ढोल, ताशा किंवा झांजाच्या ठेक्यांवर लेझिम खेळले जातं. पण आज हे सर्व वाद्य बुडत चालले असून आज गिरेवाडीतील आदिवासी समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी बेंजो व लेझिम खेळत आपला आनंद घेतला आहे. लेझिम खेळणं हे सोपं नाही. आधी रांगांमध्ये उभं राहून एका ठेक्यावर तालबद्ध हालचाली करणं, गोलाकार उभं राहत एकमेकांच्या जागा घेत फेऱ्या धरणं, कोणता पाऊल कोणत्याही वेळी कोणत्या बाजूला घ्यायचा, लेझिम कशी फिरवायची असा ठेका कायम ठेवत विविध रचना तयार करणं, बसून लेझिम खेळणं अशा अनेक प्रकारे लेझिम खेळताना सादर केलेले हे नृत्य बघून तरुण पिढीलाही एकच सांगेल की आपण ही प्रथा इथून पुढे कायम जपून ठेवली पाहिजे आणि आपल्या वस्तीतील ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांची माहिती घेऊन ती कला इतर कार्यक्रमात सादर केली पाहिजे, असे आवाहन राया ठाकर फाउंडेशनचे अध्यक्ष हिरामन अगविले यांनी केले आहे. सीमा सुरक्षा दलात भरती होऊन प्रशिक्षणासाठी रवाना झालेल्या विकास जगन सदगीर या तरुणाला शुभेच्छा व निरोप देण्यासाठी पूर्ण खापराळे गाव लोटले. गावातील महिला व पुरुषांनी विकास सदगीर यास पुष्पहार घातले व त्यांचे औक्षण केले. त्याला निरोप देताना त्या सर्वांना आनंद झाला. सिन्नर तालुक्यातील खापराळे हे दुष्काळी व दुर्गम गाव म्हणून ओळखले जाते. कोरडवाहू शेतीवर गुजराण करून म्हशी व गाई पालन करून दूध उत्पादनावर उपजीविका करणाऱ्या या गावातून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेला विकास सीमा सुरक्षा दलात भरती झाला. याचा सर्व गावाला आनंद झाला. यावेळी माजी सरपंच अशोक सदगीर, ग्रामपंचायत सदस्य माधव टेकनर, पोलीस पाटील विठ्ठल सदगीर, शरद सदगीर, रामनाथ सदगीर आदीसह ग्रामस्थ व विकासाचे आई वडील उपस्थित होते. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.